ते ज्यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे म्हणून आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई आणि प्रारूप आराखडा संबोधित करतील सन्माननीय गणपतरावजी भिशे सर। मी विनंती करतोय सन्माननीय गणपत भिशे सर, आपण आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं। सर्वप्रथम या लातूर नगरीमध्ये क्रांतीवीर लवजी साळवे यांच्या 931व्या जयंतीनिमित्त आपण हा जो आज जाहीर व्याख्यान सत्कार समारंभ आणि जयंती असा एक त्रिवेणी संगम आपण घडून आणला। या सर्व टीममध्ये सहभागी असलेल्या सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव यांना जयंतीच्या निमित्तानं साहित्यरत्न क्रांतीवीर लवजी साळवे यांच्या 931व्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्यांना थँक्स म्हणतो। दोस्तों, आजच्या या व्याख्यान कार्यक्रम आणि या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणारे तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर माधवराव गादेकर सर, या मंचकाचे खरे हकदार असणारे, जरीही ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित नसले तरी ते प्रत्यक्ष फील्डवर या ठिकाणी लढाई लढत आहे, ते आपल्यामध्ये येतील असे लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विष्णुभाऊ कसबे, जे आजच्या या सोहळ्यामध्ये क्रांतीवीर लवजी साळवे यांच्या जीवन कार्यावर आणि एकंदरीतच लवजी बाबांनी जी काही मुवमेंट राबवलेली ती शैक्षणिक असेल, या देशाच्या मुक्ती लढ्यामध्ये लवजी बाबांचं काय योगदान आहे, सगळ्या गोष्टींचा उहापोह सविस्तरपणे आपल्या मार्गदर्शनामध्ये करणार आहेत असे डॉक्टर भगवान वाघमारे सर, लवजी शक्ती सेनेच्या महिला अध्यक्षा मायाताई लोढे, काशीनाथ सगर सर, आता नुकतंच अत्यंत कमी वेळामध्ये परखड असं ज्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे असे प्राचार्य बालाजी साळुंके सर, ज्यांनी प्रास्ताविक अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते रामकिशन समुखराव साहेब, माझ्यासोबत या कार्यक्रमासाठी खास करून परभणीहून आलेले कॉम्रेड अशोकराव उभाळे, कॉम्रेड पूर्णिमा जाधव, किशोर कांबळे साहेब, तुमचे बालाजी अंगारे साहेब, गजानन बावले सर, सर्वजित कलशे साहेब, जिल्हाध्यक्ष ज्यांचा नुकता सत्कार झालेला आहे आणि ज्यांच्या वाणीतून आणि एकंदरीतच ज्याला लाईन आणि लेंथ एखाद्या कार्यक्रमाची कशी असली पाहिजे याचा सविस्तरपणे डायग्राम घेऊन बसलेले असे दयानंद कांबळे सर, या सभागृहामध्ये असणारे आमचे मार्गदर्शक DP सूर्यवंशी साहेब आणि सभागृहातील अत्यंत विद्वत जन हो। दोस्तो, मी सुरुवातीलाच या ठिकाणी नमूद करतो की क्रांतीवीर लहुजी साळवे लवजी बाबांच्या अनुषंगाने सविस्तर मांडणी या ठिकाणी डॉक्टर वाघमारे सर या ठिकाणी करणार आहेत, म्हणून मी जयंतीच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा देणार आहे। त्या 231व्या जयंतीच्या निमित्त लवजी बाबांचा सामाजिक असेल, संघर्ष असेल, त्या दिशेला जाण्यासाठी त्यांचा आदर्श दीपस्तंभाप्रमाणे आपण समोर ठेवून आपण जाणार आहोत असा संकल्प या ठिकाणी आपण करणार आहोत। आणि माझ्याकडं आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे, मी सुरुवातीलाच एक नमूद केलं पाहिजे, एक तर मी लॉयर नाही, त्यामुळे एखाद्या कायद्याच्या अनुषंगानं म्हणजे एक डेफ्ट आहे किंवा प्रचंड अभ्यास आहे किंवा सेशन कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारच्या कुठल्या तरी खूप मोठ्या न्यायालयीन प्रोसेसमध्ये खूप मोठा अनुभव आहे अशातलाही भाग नाही, किंवा ज्या विषयाच्या अनुषंगाने वारंवार आपल्याला संवैधानिक बाबीवर चर्चा करायची आहे त्या संविधानाचा सुद्धा मी अभ्यासक नाही। आणि म्हणून आपण फार मोठ्या अपेक्षा माझ्याकडे ठेवून न बसता एक कार्यकर्ता म्हणून त्याचे काही जे अनुभव तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे, त्यामुळे फार अपेक्षा न करते रिलॅक्सपणे
आपण हा विषय समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. माझा असा मुळीच दावा नाही की मी जी मांडणी करणार आहे ती परिपूर्ण आहे, त्यामध्ये कुठल्याही उणेवा नाही किंवा त्याच्यामध्ये असं कुठला भाग आहे की जो सुटलेला नाही. अत्यंत निष्णात एखाद्या विद्वानाकडून जी अपेक्षा असते तशी मुळीच न करता एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडून आपण या ठिकाणी अपेक्षा करणार आहोत. दोस्तो, मी सरळ विषयाकडे जाणार आहे. मी 2 भागामध्ये माझी मांडणी करणार आहे. एक आहे आरक्षण वर्गीकरणाची जी लढाई आहे, मग ती महाराष्ट्रामध्ये असेल, देशभरामध्ये झालेली असेल, ती लढाई मी तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी संक्षिप्तपणे सांगणार आहे. 6:05 झालेले आहे. आपल्याला जेव्हा केव्हा दयानंद सर वाटेल आपण थांबलं पाहिजे, कारण अत्यंत या मंचावर असलेले जे मान्यवर आहेत, म्हणजे खरं तर हे 2 मान्यवर ज्यावेळेस आम्ही 11वी-12वीला होतो त्यावेळेस सुद्धा हे असेच होते सर. म्हणजे जागेकर सर असतील किंवा वाघमारे सर असतील, 11वी-12वीला असताना आम्ही याची व्याख्यानं ऐकायचो. परभणीला असेल, नांदेडला असेल किंवा त्या भागामध्ये जिथं कुठं असतील त्यावेळेस सुद्धा हे असेच दिसत होते आणि आता सुद्धा हे असेच दिसतात. म्हणजे आम्ही जे पोरं होतो तर आम्ही म्हातारे दिसायला पण हे दोघं जण काही त्यांची या ठिकाणचे ते रूप बदलायला तयार नाही. आणि म्हणून त्यांच्या अनुषंगाने जे आहे तर आपण या ठिकाणी करणार आहोत. दोस्तो, सर्व आरक्षणाची महाराष्ट्रामध्ये जी काही झालेली आहे त्यामध्ये आताच जे मायाताईने उल्लेख केलेला आहे की विष्णू भाऊंचं जे योगदान आहे, विष्णू भाऊंचं योगदान या सभागृहात बसलेले ते एवढेच मान्य करतात अशातला भाग नाही. सभागृहाच्या बाहेर महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किंवा राज्य पातळीवर सुद्धा, सरकारी पातळीवर सुद्धा विष्णू भाऊंची संघटना असेल, विष्णू भाऊंचं काम असेल हे राजमान्य झालेलं आहे. त्यामुळे विष्णू भाऊंच्या अनुषंगाने या चळवळीमध्ये जितकं योगदान आहे तितकं योगदान आम्हा कुणाचंही नाही हे आपण नम्रपणे नमूद या ठिकाणी केलं आहे. त्यानंतर मी ज्यांचं नाव घेणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब गोपले, जे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. या समाज जागा करणं असेल किंवा आरक्षणाचा विषय 8% आरक्षण जय लहुजी हा जो नारा गावागावामध्ये जे काय पोहोचवण्याचं काम केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब गोपले असतील आणि असे असंख्य कार्यकर्ते जो या दुबळ्या समाजाचा आवाज बनवून महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण वर्गीकरणाचा विषय घेऊन लढत आहेत. त्या महाराष्ट्रातल्या चळवळीमध्ये आता भरपूर अशा पद्धतीचं योगदान आहे. आणि म्हणून जसं महाराष्ट्रामध्ये योगदान आहे तसंच आंध्र असेल, पंजाब असेल, तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, हरियाणा असेल, ह्या सगळ्या राज्यभरामध्ये ज्या ज्या काही चळवळी करून झालेल्या आहेत त्या सुद्धा चळवळीचं मी या ठिकाणी थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती या ठिकाणी सांगणार आहे. दोस्तो, आपल्या देशाला जे काही संविधान लाभलं आणि संविधानामध्ये जे काही नमूद आहे ते आर्टिकल 15(4), आर्टिकल 16(4), आर्टिकल 340, 341 आणि 342. आरक्षणाची सुरुवात जी आहे ती इथून आहे की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 15(4) आणि 16(4) मध्ये तुम्हाला मला सगळ्यांना एक संधीचा प्राधान्यक्रम दिला पाहिजे. म्हणजे ज्या काही मागास जाती आहेत त्या मागास जातीला संधी दिली पाहिजे असं आर्टिकल 15(4) आर्टिकल 16(4) मध्ये नमूद केलेलं आहे. तिथून हा आरक्षणाचा उगम आहे. आरक्षण म्हणजे दुसरं काही संधी, जो मागास समाज आहे त्याची उन्नती करणं आणि त्याला समाजातील इतर घटकाच्या बरोबर घेऊन येण्यासाठी ज्या ज्या काही बाबी कराव्या लागतात त्या बाबीपैकी आरक्षण हा एक भाग आहे. आणि म्हणून आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16(4) च्या अनुषंगाने या देशामध्ये मागासवर्गीयांना आरक्षणाची तरतूद या ठिकाणी झालेली आहे. मग आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) आम्ही निर्माण केलं. ह्या मागासवर्गीय दलित आदिवासी समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचं, मग ते ठरवायचं कसं, कुणाला द्यायचं? तरतूद झाली आहे की मागासवर्गीय आरक्षण द्यायचं, दलितांना द्यायचं, आदिवासींना द्यायचं. आणि म्हणून त्याची सूची निर्माण करण्यासाठी या संविधानामध्ये आर्टिकल 341 आर्टिकल 340 जे ओबीसी साठी आहे, आर्टिकल 341 जे एससी साठी आहे आणि आर्टिकल 342 हे एसटी साठी आहे. भारतीय संविधानामध्ये
जेवढे कलम आहेत त्या कलमापैकी आमच्या विषयाच्या अनुषंगाने असणारे हे 3 कलम आहेत. कोणते? आर्टिकल 15(4), 16(4) आणि 340, 341, 342 पैकी 341 हे आमच्या विषयाच्या अनुषंगाने रिलेटेड आहे. संविधानकर्त्यानं ठरवलं की ह्या लोकांना आम्हाला संधी द्यायची, समानता आणायची. मग कुणाला द्यायचं हे ठरवण्यासाठी त्यांनी आर्टिकल 340 लिहिलं आणि त्यानुसार या देशातील जो मागासवर्गीय आहे त्याची सूची तयार केली, ज्याला आपण शेड्यूल म्हणतो. त्याची सूची तयार केली. आर्टिकल 341 नुसार जर आपण शेड्यूल तयार केला तो होता एससीचा आर्टिकल 341 मध्ये, आणि आर्टिकल 342 मध्ये शेड्यूल जो तयार झालेला आहे तो होता एसटीचा, ज्याला आपण आदिवासी म्हणतो. म्हणजे 340 ओबीसी, 341 एससी आणि 342 हे एसटी, असे 3 शेड्यूल तयार झाले. आणि त्या शेड्यूल मध्ये मग महाराष्ट्रामधल्या शेड्यूल कास्ट मधल्या कोणत्या जाती आहेत, आंध्रामधल्या कोणत्या आहेत, तेलंगणामधल्या म्हणजे तमिळनाडूतल्या कोणत्या आहेत, पंजाब मधल्या कोणत्या, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, सगळ्या देशभरातल्या त्या जातीचा समावेश त्या शेड्यूल मध्ये झाला. आणि त्यानंतर संविधानाची या ठिकाणी अंमलबजावणी आपण सुरू केलेली आहे. ती अंमलबजावणी 49 ला आपण स्वीकारलं संविधान आणि 50 ला त्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. म्हणजे लक्षात आला आम्हाला संधीसाठी फंडामेंटल राईट मध्ये आमच्यासाठी 15 आणि 16 टाकलं आणि 341 हे शेड्यूल साठी टाकलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी मी किचकट जरी असले तरी यासाठी सांगतो की बाहेर अशा पद्धतीची एक वातावरण निर्मिती झाली की हे कसं चुकीचं मागतायत, म्हणून कसं दलितामध्ये फूट पाडतायत, ह्याला कुणीतरी लावून देतो, हे कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टीची बाहेर एवढी मोठी चर्चा सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्या बारीक सारीक गोष्टीची आपण या ठिकाणी चर्चा करणार. मग संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, 50 ला अंमलबजावणी सुरू झाली. एका वर्षामध्ये असा अनुभव आला काही लोकांना की हा जो शेड्यूल बनलेला आहे त्या शेड्यूल मध्ये इतक्या जाती आहेत की म्हणजे जर समजा एससीच्या शेड्यूल मध्ये जर बघितल्या तर जवळपास 1300-1400 जातीपर्यंत तो शेड्यूल आहे. आणि मग देशपातळीवरचा असा अनुभव असला की एका वर्षामध्ये असं लक्षात आलं की सगळ्यांना संधी या ठिकाणी मिळत नाही. मग 52, 53, 54, 55, 56, 60 पर्यंत म्हणजे 10 वर्ष या देशामध्ये ओरड सुरू होती की आमच्यासाठी जे काही लाभ आहे, आमच्यासाठी जे संधी आहे, आमच्यासाठी जे आरक्षण आहे त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही. अशी ओरड कुणाची होती? तळातील जातीची होती. जे वर होते, जे प्रगत होते, ज्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर होती, ज्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर होती, जे ही व्यवस्था शिकलेले होते, या व्यवस्थेचा सहभाग ज्यांना मिळालेला होता त्यांना हे सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या होत्या. परंतु ज्यांचा सत्तेसोबतचा, शासनासोबतचा, प्रशासनासोबतचा अशा बऱ्याच जाती ज्या दऱ्याखोऱ्यातील समजा आदिवासी असेल, ब्राह्मण असेल, बांगारोडे असेल, मांग असेल, पारधी असेल, भिल्ल असेल, ह्या ज्या काही गावगाड्याच्या बाहेरच्या ज्या जाती होत्या त्यांना शासनाचा अनुभव नाही, सहवास नाही, प्रशासन माहित नाही, हे सगळं कुठले आहे, संधी काय आहे, आरक्षण काय हे काहीच माहित नव्हतं. आणि म्हणून अंमलबजावणी सुरू झाल्याच्या नंतर काहींना हा रस्ता दिसला आणि त्या मार्गात ते चालायला लागले. परंतु काही लोकांच्या लक्षात येईल, मग ते ओरडायला लागले की आरक्षणाचा आम्हाला फायदा होत नाही. मग ही ओरड इतकी वाढली की केंद्र सरकारला या संदर्भामध्ये अभ्यास समिती नेमावं लागली. त्या समितीचं नाव होतं BN लोकूर कमिटी. हे नाव लक्षात ठेवा. BN लोकूर कमिटी हे कायदा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव BN लोकूर हे त्यांचं नाव आहे. आणि कायदा मंत्रालयाच्या तत्कालीन सचिवाच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारनं एक समिती नेमली आणि त्या समितीवर जिम्मेदारी टाकली, जबाबदारी टाकली की आरक्षणाच्या आणि दलितांसाठी असलेले लाभ, सूट आणि संधीचा तुम्ही देशपातळीवर अभ्यास करा आणि नेमके काय फॅक्ट आहे त्याचा अभ्यास करून आपण केंद्राला अहवाल सादर करावा. मग BN लोकूर कमिटीनं 1950 ते 1965 अशा 15 वर्षाचा अभ्यास केला. आणि 15 वर्षाचा अभ्यास केल्याच्या नंतर केंद्र सरकारला जो रिपोर्ट सादर केलेला आहे त्या रिपोर्ट मध्ये BN लोकूर या कमिटीनं ही केंद्राची हाय पॉवर कमिटी
या हायपावर कमिटीची ही वर्डिंग आहे की मागासवर्गीयासाठी असलेले लाभ, सूट आणि संधी ह्या काही ठराविक जातींना त्याचा लाभ होत आहे आणि काही जाती इतक्या दूर जात आहेत त्या संधीपासून की हे जर असंच धोरण जर पुढे चालू राहिलं तर लोकशाही प्रक्रियेतील या तळातील जातीचा कल जवळजवळ नष्ट होऊन जाईल अशी भीती BN लोकूर कमिटीनं सरकारकडे व्यक्त केली आहे. हे लोकूर कमिटीचं म्हणणं आहे. आणि लोकूर कमिटी एवढ्यावर थांबली नाही तर कमिटीनं पुढे असं सांगितलं की मागासवर्गीयांसाठी, दलितांसाठी असलेले जो लाभ आहे काही ठराविक जाती सिंहाच्या वाट्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही जंगलामध्ये जर बघितलं त्यांनी तो ते शिकारीचं उदाहरण दिलं की शिकार झाल्याच्या नंतर त्या शिकारीवर सिंह एकटा जाऊन बसतो आणि यथेच्छ खाऊन त्याचं पोट भरतं आणि तो बाजूला गेल्याच्या नंतर मग बाकीच्या सदस्यांना जाऊन त्या ठिकाणी उरलेलं जे काय असेल ते खायचं असतं. हे लोकूर कमिटीनं त्यांच्या अहवालामध्ये लिहिलं की काही जाती सिंहाच्या वाट्याप्रमाणे हे सर्व गेम करत आहेत असं लोकूर कमिटीचं 1965 दोस्त हो मत आलेलं आहे. त्यांचा अभ्यास अहवाल केंद्राला सादर झाला. आपल्याला जे आता म्हणलं जाते ह्यांना कुणीतरी लावून दिलेलं आहे, कुठल्या तरी पक्षाचे लोक ह्यांना चिथावणी देतात. 1965 आलेला अहवाल जर म्हणत असेल की काही जाती या सिंहाच्या वाट्याप्रमाणे सर्व गेम करत आहेत आणि म्हणून तळातील जातीच्या वाट्याला काहीही येत नाही. ही आहे आरक्षणाची ओरड. कधीची 50 ते 65 ची ही ओरड आहे. ही आताची नाही, 2025 ची, 2024 ची, 2023 ची ही आताची ओरड नाही, ही तेव्हाची ओरड आहे. आणि मग त्यावेळेस या देशामध्ये सरकार होतं काँग्रेस पार्टीचं सरकार. त्या सरकारनं 2 राज्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. कधी 75 साली, 1975 साली पंजाबमध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री ज्ञानी झैल सिंग, जे राष्ट्रपती म्हणून या देशामध्ये काही काळ त्यांनी कार्यकाळ सांभाळलेला आहे, ते पंजाबचे मुख्यमंत्री होते. आणि मग पंजाबच्या मुख्यमंत्र्याने सुरुवातीला पंजाबमध्ये 1975 साली हे आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केली. तिथं त्यांनी काय केलं की पंजाब मधला असणारा जो काही चमार समाज आहे तो चमार समाज त्या ठिकाणच्या ब्युरोक्रसीमध्ये सगळ्यात पॉवरफुल अशी ती जात आहे. आणि मग त्या ठिकाणच्या वरपासून ते खालपर्यंत म्हणजे विद्यापीठ असेल, मंत्रालय असेल, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, सेंटर असेल की स्टेट असेल, ह्या सर्व विभागामध्ये प्रभुत्व हे चमार समाजाचं आहे. आणि बाकीचे मग मजहबी शीख असतील किंवा भंगी, ज्याला आपण मेहतर म्हणतो, मेहतर समाज किंवा वाल्मिकी समाज म्हणतो, तर त्यांचं प्रमाण अत्यल्प म्हणजे अत्यल्प त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून पंजाबमध्ये झैल सिंग सरकारनं 2 गट पाडले. एक गट चमार समाजाचा केला, त्यांना निम रिझर्वेशन दिलं. आणि एक गट जो भंगी, मजहबी शीख आणि बाकीच्या ज्या तळातील जाती होत्या त्या तळातील जातींना निम्मा आरक्षण या ठिकाणी वाटून दिलं आणि त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली. त्यांचा अनुभव असा होता की ज्यांना 75 पर्यंत ज्यांचं शासकीय सेवेच्या संधीमध्ये ज्यांचं 10% सुद्धा प्रमाण नव्हतं त्यांचं कितीतरी एका वर्षामध्येच या ठिकाणी प्रमाण वाढलं. आणि म्हणून त्यामुळं ह्या वर्गीकरणाचे खरं महत्व जे काय पटलेलं आहे ते पंजाबला पटलेलं आहे. तिथं सगळ्यात सुरुवातीला 75 ला अंमलबजावणी सुरू झाली. ते पाहून हरियाणा राज्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे चमार समाज असेल, भंगी समाज असेल यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र टप्पा ठरवून दिला आणि अंमलबजावणी सुरू झाली. हे जे काय 2 राज्यामध्ये झालेलं होतं त्याचं लोण दक्षिणेकडे गेलं आणि दक्षिणेकडे ते काय चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असताना मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली MRPS नावाच्या संघटनेने जे काय आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून 2000 साली जो काय आंध्र प्रदेशमध्ये शेड्यूल कास्ट रॅशनलायझेशनचा जो काय कायदा झालेला आहे तो 2000 साली आंध्र प्रदेशामध्ये तो कायदा झालेला आहे. मी ह्याच्यामध्ये बाकीचे अहवाल, आयोग ह्या सगळ्या गोष्टी मी टाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की त्या 2000 साली कायदा करत असताना जो काय
पी रामचंद्र राजू आयोग नेमला होता. त्या आयोगाला सुद्धा अशाच पद्धतीचं हे आलेलं. हे सगळे आयोग जर टाळून अगदी कमी वेळामध्ये अगदी 20-25 मिनिटांमध्ये मी मांडणी करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि मग 2000 ला आंध्रामध्ये कायदा झाल्याच्या नंतर 2000 ते 2004 पर्यंत ह्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यावेळी EV चिनैया नावाच्या एका आरक्षण वर्गीकरण विरोधकानं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि हायकोर्टामध्ये 5 सदस्यीय बेंचनं त्या ठिकाणी ती याचिका जी आहे ती मान्य केली. त्यानंतर EV चिनैया एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा 5 सदस्यीय बेंचनं त्या ठिकाणी ती जे काही आरक्षण वर्गीकरण हे बेकायदेशीर आहे. आरक्षण वर्गीकरणामुळं आंध्र प्रदेशच्या कायद्यामुळं जे काय आर्टिकल 14चं व्हायलेशन झालेलं आहे, आर्टिकल 341चं व्हायलेशन झालेलं आहे. हे सगळे एकजिन्सी आहोत आम्ही. आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, आमच्यामध्ये कोणी कमी जास्त नाही, आम्ही समान पातळीवर आहोत, एकजिन्सी आहोत. असे काही कारण देत EV चिनैया केसमध्ये 2004 साली सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशनं 2000 साली केलेला कायदा हा रद्दबातल ठरवला आणि त्यापासून 2004 पासून आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी या ठिकाणी थांबलेली आहे. पंजाब थांबली, हरियाणा थांबली, देशभरामधली म्हणजे सर्व सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय लागल्याच्या नंतर तो देशातील संपूर्ण राज्यासाठी तो लागू असतो. म्हणून मी टिपिकल या राज्याच्या नावं टाळलेली आहे. आणि मग ही आरक्षण वर्गीकरणाची जी अंमलबजावणी होती ती थांबलेली आहे. तरीही देशपातळीवर फार मोठे लढे या ठिकाणी सुरू होते आणि ही बाब ज्या तळातील जाती होत्या त्यांना कमी समजत होती. परंतु या व्यवस्थेमध्ये बसलेले काही जे काही संवेदनशील लोक असतात, म्हणजे ते न्यायालयामध्ये असतील, मीडियामध्ये असतील, अजून सिव्हिल सोसायटीमध्ये असतील, त्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं की खरंच काही लोकांवर या ठिकाणी अन्याय होत आहे. आणि मग काय झालं, हे सगळं जे 2004 साली थांबलेलं होतं ते पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा हे उकरून काढलं. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की 2004 साली सांगितलं होतं की आरक्षण वर्गीकरण हे बेकायदेशीर विषय आहे, तो संवैधानिक नाही. म्हणजे थांबलेलं पुन्हा सुप्रीम कोर्टानं कसं काढलं, तर सुप्रीम कोर्टाला एक अधिकार असतो, एक पॉवर असतो, त्याला म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, न्यायिक सक्रियता. सर्वोच्च न्यायालयाकडे असा एक अधिकार आहे की एखाद्या दिवाड्यामध्ये जर अन्याय झालेला असेल कुणावर तर कुठलंही बेंच त्यांचं मत नोंदवू शकतं. त्याला म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. आणि ते ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा वापर करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये चेब्रालू लीला प्रसाद राव व्हर्सेस द स्टेट ऑफ आंध्र आणि द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग ह्या दोन्ही केसमध्ये त्या ठिकाणचे अरुण मिश्रा नावाचे एक न्यायमूर्ती होते आणि त्याच्या लक्षात आलेलं होतं की EV चिनैया केसमध्ये अन्याय झालेला आहे, तो जो दिलेला निवाडा आहे तो न्याय सांगत नाही. आणि म्हणून EV चिनैया केसचं पुन्हा नव्यानं मूल्यांकन झालं पाहिजे, पडताळणी झाली पाहिजे. आणि हा जो काही विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं मोठ्या बेंचने याचा निर्णय घेतला पाहिजे असं मत जस्टिस अरुण मिश्रा साहेबांनी देविंदर सिंग आणि चेब्रालू केसमध्ये नोंदवलं आणि त्यांनी मोठ्या बेंचकडे पाठवण्याची मागणी केली. आणि मोठं बेंच मग नंतर तुम्ही बघितलं असेल की ज्यामध्ये न्यायमूर्ती त्यावेळेस CJI सरन्यायाधीश डॉक्टर DY चंद्रचूड म्हणजे डॉक्टर धनंजय चंद्रचूड साहेब, न्यायमूर्ती BR गवई साहेब, न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती बेलान त्रिवेदी असे जे काही त्याच्यानंतर सतीशचंद्र शर्मा अशी 7 सदस्यीय बेंच त्या ठिकाणी स्थापन झालं. आणि त्या बेंचच्या समोर देशभरातील सर्व जेवढ्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जेवढ्या पेंडिंग केस होत्या त्या सर्व पेंडिंग केस या ठिकाणी या 7 सदस्यीय बेंचच्या समोर चर्चा झाली, सुनावणी झाली. 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी 2023 मध्ये सुनावणी झाली. आणि ती सुनावणी झाल्याच्या नंतर त्या 7 सदस्यीय बेंच पैकी एक जे न्यायमूर्ती होत्या ज्यांचं नाव आहे न्यायमूर्ती बेलायम त्रिवेदी, त्यांनी फक्त विरोध केला की EV चिनैया केसमधून निर्णय दिलेला होता की आरक्षण वर्गीकरण हे अवैध आहे
तोच निर्णय योग्य आहे. बाकी आता जो काही दिलेला निकाल आहे त्यांनी तो अमान्य केला. आणि बाकी मग 6 सदस्य ज्यामध्ये CJI सरन्यायाधीश DY चंद्रचूड, BR गवई साहेब, विक्रमनाथ, पंकज मित्तल, सतीशचंद्र शर्मा, ह्या सगळ्या 6 लोकांनी एकमुखाने सांगितलं की अनुसूचित जातीतील शेवटच्या घटकाला जर न्याय द्यायचा असेल तर आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे, त्यांचे भाग किंवा गट पाडले पाहिजे, असा निर्णय दिला. आणि तो निर्णय आपण काल 1 ऑगस्ट 2024 साली जो काही निर्णय आलेला आहे तुम्ही सगळ्यांनी तो बघितलेला आहे. त्या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबर 2024ला या राज्य सरकारने एक समिती नेमली. त्या समितीचं नाव आहे पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत भट्टर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आणि त्या समितीला जी जबाबदारी दिलेली आहे ती महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करा, या संदर्भातली तत्वे निश्चित करा, या संदर्भातील निर्देश निश्चित करा. द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग या खटल्याचा पूर्ण तुम्ही अभ्यास करा. त्याचबरोबर आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास करा. अशा 7-8 गोष्टी ह्या न्यायमूर्ती बद्दर समितीला 15 ऑक्टोबर 2024 रोजी जो काही शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने जो काही काढलेला आहे त्या शासन निर्णयामुळे या समितीला अशा पद्धतीचे जबाबदारी दिलेली आहे, त्याची कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे. विचार करा, 15 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2025 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आता 1 वर्ष पूर्ण झालेले या समितीनं अजूनही या ठिकाणी अहवाल सादर केलेला नाही. आणि असं असताना मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये इंडिया टुडे कन्क्लूड म्हणून जो काही कार्यक्रम होता, म्हणजे बहुत मला वाटतं NDTVचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये काही इंडिया टुडे कन्क्लूड या मंचावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की येत्या 3 महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये आरक्षणामध्ये वर्गीकरण करणार आहोत, असा जाहीरपणे मीडिया संवादामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि मग आता वर्ष संपून गेलेलं आहे. या समितीला सुरुवातीला 3 महिन्याचा कालावधी दिला होता की 3 महिन्यामध्ये समितीनं अहवाल दिला पाहिजे. नंतर 8 महिन्याचा वाढवून दिला. 8 महिन्यामध्ये काम पूर्ण झालं नाही. नंतर परत 6 महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला आहे. या 6 महिन्यामध्ये बी पूर्ण होईल की न होईल हे काही सांगता येत नाही, याची काही गॅरंटी नाही. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला पाहिजे, यासाठी तुम्हाला मला संघर्ष करावा लागणार आहे. आणि तो संघर्ष असा लुटूपुटूचा वगैरे करून चालणार नाही. म्हणजे संघर्ष म्हणजे तुम्हाला हिंसक संघर्ष वगैरे मी सांगतो अशातला भाग नाही. परंतु तुम्ही जर बघितलं की जमातसाठी लाखो मुस्लिम बांधव त्या ठिकाणी जमा होतात. जमातचा कार्यक्रम असतो, आंदोलन असते, काय नाही, पण त्या जमातला मी गेलो पाहिजे, तिथं माझे भाऊ येणार आहेत म्हणून लाखो लोक जमासाठी जातात. हा संघर्ष तुमच्या माझ्या मुलाबाळाच्या भवितव्याचा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये तुम्हाला मला या ठिकाणी उतरावं लागणार आहे. आणि तो संघर्ष जे प्रत्यक्ष रस्त्यावर करत आहेत त्यांचं मायाताईनं अत्यंत अगदी त्यांच्या म्हणजे अंतःकरणातून ज्या काही या ठिकाणी भाऊच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचा संघर्ष आपल्यासमोर ठेवलेला आहे, त्या संघर्षामध्ये दोस्तो तुम्हाला मला या ठिकाणी सहभागी व्हावं. अन्यथा आम्ही जर आपापल्या घरामध्ये बसलो तर तुमच्या माझ्या मुलांच्या भवितव्याच्या अनुषंगाने हे 6 महिन्यांचे कधीच संपणार नाहीत, हे 8 महिन्यांचे कधीच संपणार नाहीत, 8 वर्ष सुद्धा या ठिकाणी त्यांचे संपणार नाहीत. तुम्ही विचार करा, आपण संख्येनं खूप कमी आहोत, म्हणजे काही लाखामध्ये असणारा समाज आहे, परंतु देशपातळीवर कोट्यावधीच्या संख्येने असणारा जो ओबीसी समाज आहे, त्या ओबीसी समाजाच्या भवितव्यासाठी 79ला मंडल कमिशन नेमलं होतं. 79ला मंडल कमिशन नेमलं. 79 ते 80 1 वर्ष कमिशन अभ्यास केला आणि केंद्राला रिपोर्ट सादर केला. म्हणजे आपण मंडल कमिशन म्हणतो, मंडल कमिशनचा रिपोर्ट म्हणतो. 80 पासून ते 91 पर्यंत हा रिपोर्ट केंद्राच्या दरबारामध्ये पडून होता. इथे 80 ते 91 पर्यंत म्हणजे ज्या ओबीसीचे राज्यसभेमध्ये खासदार आहेत, ज्या ओबीसीचे लोकसभेमध्ये खासदार आहेत, ज्या ओबीसीचं असं एकही राज्य नाही की त्या विधिमंडळामध्ये ओबीसीचे आमदार
किंवा प्रतिनिधी नाहीत. एवढं ताकदवर राजकारणामध्ये असलेला समाजाचा विषय मार्गी लावण्यासाठी 10 वर्ष सरकारनं लावलेले आहे. मग जर तुम्ही जर शांत राहिलो तर आम्हाला किती वर्षे लागणार आहेत याचा विचार केला पाहिजे. आणि उद्याच्या अधिवेशनाच्या अनुषंगानं सगळ्यांनी ह्या संघर्षामध्ये सहभागी झाले. ज्यांना जसं जसं जमेल विचाराची लढाई ह्या त्या सगळ्या गोष्टी आपण काही काळ बाजूला ठेवून टाकतो. परंतु हा जो संघर्ष आहे हा विषय मार्गी लावण्यासाठी आपण सगळे या संघर्षामध्ये सहभागी झालो पाहिजे. आणि मग त्या जो विषय आहे ज्याला आपण आरक्षण वर्गीकरण म्हणतो तर त्या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात जर तुम्हाला मला विचारलं की बुवा ठीक आहे सांगा कसं करायचं म्हणून तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे. मी सुरुवातीला जे सांगितलं तुम्ही बाहेर ज्यावेळेस तुम्ही निघालात की तुम्हाला विचारलं जातं हे कसं चुकीचं आहे, हे कसं तुम्हाला वेड्यात काढलं जातं असं बोललं जातं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय बेंचनं निर्णय देऊन सुद्धा आमची टिंगल केली जाते, आमची हेटाळणी केली जाते, आम्हाला वेड्यात काढलं जातं. आणि म्हणून अशा प्रसंगी आमच्याकडे सुद्धा ऍटलिस्ट एक प्रायमरी नॉलेज किंवा प्रायमरी माहिती या विषयाच्या अनुषंगाने असली पाहिजे. आणि खास करून लातूरच्या टीमचं मी अभिनंदन यासाठी करेल की आरक्षण वर्गीकरणाच्या प्रारूप आराखड्यावर या महाराष्ट्रामध्ये हा पहिला कार्यक्रम. या कार्यक्रमाला कोण आहेत किती आहेत या फंडामध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही. जो विषय लातूरकरांनी घेतलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामधला हा पहिला उपक्रम आहे की त्यांनी प्रारूप आराखडा मांडायची संधी एका कार्यकर्त्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मग तो प्रारूप आराखडा कसा असला पाहिजे या अनुषंगाने माझ्या शेवटच्या भागामध्ये मी या ठिकाणी मांडणी करेन. हा आराखडा न्यायमूर्ती अनंत बद्दर मांडणार आहे. त्यांचा आराखडा कसा असेल तुम्हाला आम्हाला माहित नाही, परंतु निश्चितपणे त्यांचा आराखडा जो काय असेल तो न्याय असेल. कारण त्यांनी हायकोर्टामध्ये अनेक वर्षे सेवा केलेली आहे आणि म्हणून त्यांना जॉन रॉल्सच्या थिअरी ऑफ सोशल जस्टिस पासून ते सगळे न्याय निवडे त्यांना माहित आहे. आणि म्हणून एखाद्या समुदायाच्या अनुषंगाने एखाद्या केसच्या अनुषंगाने सोशल जस्टिसची संकल्पना काय असते ही त्यांना चांगल्या पद्धतीने ज्ञात आहे असं आपण समजायला हरकत नाही. म्हणून त्यांच्याकडून जो काय आराखडा येईल तो सुद्धा कुणावरही अन्यायकारक या ठिकाणी असणार नाही अशी आपण या ठिकाणी आशा धरायला हरकत नाही. समितीचा रिपोर्ट जाईल आणि निर्णय होईल. तो काय व्हायचा तो होईल हे आज आपण सांगू शकत नाही. परंतु या विषयाच्या अनुषंगाने आम्ही संघर्ष करत आहोत आणि आंदोलन करत आहोत. आणि म्हणून आम्हाला सुद्धा ही काय संकल्पना असली पाहिजे, काय असली पाहिजे याचा सुद्धा आमच्या डोक्यामध्ये थोडाफार विचार असला पाहिजे. तो कसा आराखडा असणार झाला, त्याची फ्रेम काय असणार झाली. आणि मग तशा पद्धतीची जी काय फ्रेम आहे त्या फ्रेम दोस्तो आपण या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हा जो आराखडा आहे हे न्यायमूर्ती अनंत बद्दर यांना भेटून आम्ही त्यांच्याकडे सादर केलेला आहे. ते निर्णय काय घेतील तो भाग वेगळा आहे, परंतु आम्ही म्हणून या चळवळीमध्ये काम करणारे लोक आहोत. आमचं म्हणणं आणि न्यायमूर्ती बदर समितीच्या समोर आम्ही मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो आराखडा आहे मी तंतोतंत या ठिकाणी तुमच्यासमोर मांडणार नाही, फक्त त्याचे ओळख म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी थोडसे आराखड्याची माहिती देणार आहे. या आराखड्यामध्ये आम्ही एक 3 गट आम्ही पाडलेले. आपण जे अ ब क ड म्हणतो आपण तर काय झालेलं आहे की आंध्रामध्ये जो आंध्रा गॅझेटियर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल तिथं ज्या शेड्यूल कास्ट आहे त्याच महाराष्ट्रामध्ये आहेत. मग ती संख्या जी आहे ती आणि आपण सेम आहोत. आणि म्हणून आंध्राचा जो मॉड्यूल आहे तो आपल्याकडे असलं पाहिजे असं आम्ही कमिटीला कळवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे काय अ गट आहे त्या अ गटाला आम्ही अतिवंचित जाती अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 16 जातीचा आम्ही समावेश केलेला आहे. त्या 16 जातीमध्ये मांग असणार आहे आणि अतिवंचित गटामध्ये आम्ही मांग या ठिकाणी घेतला पाहिजे असं कमिटीकडे आग्रह धरलेला आहे. किती जातीचा? 6 जातीचा. आणि अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये काकरा वगैरे जे आहे त्या सगळ्या उपजाती वगैरे त्याच्यामध्ये होतील. ब मध्ये आगे अमुक अरेमाल बहना वगैरे म्हणजे अशा 40 जाती आहेत ज्या जातीचा आम्ही जो गट आहे त्याला ब मध्ये टाकलेला आहे. आणि त्या 40 जाती प्लस काही अनक्लासिफाईड जाती आहेत. म्हणजे तुम्ही जी महाराष्ट्राची जर लोकसंख्या जर तुम्ही बघितली शेड्यूल कास्ट मधली तर 4.5 लाख जाती अशा आहेत की त्याला जात
मग म्हणजे कोणीकडेच धरता येत नाही अशा अनक्लासिफाईड म्हणजे क्लासिफाय झालेल्या नाहीत अशा ज्या जाती आहेत त्या +40 अशा जातीसाठी आम्ही ब गट केलेला आहे आणि क गट मध्ये थांबी, चांभार आणि इतर अशा ज्या काही 13 जाती आहेत त्यांचा क अशा पद्धतीचा गट करून आणि त्या ठिकाणी त्यांना हे केलेलं आहे. आम्ही अ गटासाठी 5% शिफारस केलेली आहे, ब गटासाठी 1% शिफारस केलेली आहे आणि क गटासाठी 7% आम्ही शिफारस केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की हे वर्गीकरण करत असताना तुम्हाला एक तर सोशल जस्टिस थेअरी काय आहे ते बघून करावं लागणार आहे. त्यानंतर लोकसंख्येचा तुम्हाला आधार घ्यावा लागणार आहे की कोणत्या जातीची कोणती लोकसंख्या. आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे की वर्गीकरण करत असताना मोठ्या समूहाला वगळून 100% तुम्हाला वर्गीकरण करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे. आणि म्हणून जो कोणता मोठा गट असेल की आंध्रमध्ये तेलंगणामध्ये जर मादिगा हा मोठा गट आहे, महाराष्ट्रामध्ये महार हा मोठा गट आहे, तुमच्या युपी मध्ये चांभार हा मोठा गट आहे किंवा तिकडे बिहारमध्ये महादली हा मोठा गट आहे. त्या मोठ्या गटाला वगळून तुम्हाला हे वर्गीकरण करता येणार नाही अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाच्या या ठिकाणी गाईडलाईन्स आहेत, आदेश आहेत. आणि म्हणून बसतो अशा पद्धतीचं आपण 3 भागामध्ये वर्गीकरणाची या ठिकाणी शिफारस केलेली आहे. आता 5%ची जी मागणी आहे तर काही लोकांचा असा एक समज असतो किंवा आम्हाला 5च कामं आहे. परंतु जो 2011चा जो सेन्सस आहे तो 2011च्या सेन्सस मध्ये आपली कमी लोकसंख्या दाखवलेली आहे. वास्तविक पाहता 1931चा जो सेन्सस आहे 61 सेन्सस आहे म्हणजे अगदी 81 पर्यंत म्हणजे मांग, महार, चांभार यांच्यामध्ये अगदी 50 हजारांचं लोकसंख्येचा फरक दाखवलेला आहे. म्हणजे ब्रिटिशकालीन जे काही जनगणना या देशामध्ये झाली होती त्यावेळेस मांग आणि म्हारामध्ये तो 50 हजाराचा या ठिकाणी फरक दाखवलेला होता की म्हारांची लोकसंख्या ही 50,000 अधिक आहे आणि मांगाची लोकसंख्या 50,000 कमी आहे. आणि मग आताची जी काही ही जी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची ती जर बघितली आपण तर टोटल आहे 11,23,00,000 अशी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. आणि त्या लोकसंख्येच्या मध्ये शेड्यूल कास्टची आहे 1,32,00,000. मग ज्यावेळेस समजा लोकसंख्येनुसार आरक्षण वाटप होत असताना शेड्यूल कास्टच्या वाट्याला 11.80 लोकसंख्येनुसार आरक्षण असायला पाहिजे, परंतु आपल्याला किती आहे 13% आहे. म्हणजे जेव्हा ती आपली 11.80 लोकसंख्या आहे पण 13% आरक्षण आहे. म्हणजे वरचं जे काही 1.20% जे काही आरक्षण आहे ते अतिरिक्त आहे लोकसंख्या प्रमाणामध्ये. मग ते कुणाला दिलं पाहिजे तर अतिवंचित जाती ज्या मागच्या 75 वर्षापासून त्यांना 1% सुद्धा त्यांच्या वाट्याला नव्हतं. म्हणजे मी सांगतो अशाचा भाग नाही. तुम्ही वेगवेगळे सेन्ससचे रिपोर्ट बघा, त्या रिपोर्टमध्ये दाखवलेला आहे की मातक आणि तत्सम जातीचा हा संधीमधला जो टक्का आहे तो 0.2 आहे. म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही. आम्हाला जी संधी मिळालेली आहे हे 0.2 आहे. हे सेन्ससचा रिपोर्ट सांगतो. मग ज्या जातीला 13% पैकी आतापर्यंत 1% सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही त्या जातीला हे जो काही एक्सेस जे आताचं जे काही 1.5% आणि +1% अशा पद्धतीचं 2% आम्हाला वाढवून दिलं पाहिजे. कारण 11च्या लोकसंख्येनुसार आम्ही हार्डली 2-2.5% पर्यंत जात होता. आणि म्हणून वरील हे 2% असं 5%ची शिफारस आपण त्या ठिकाणी कमिटीला केलेली आहे. आणि 5% जरी मिळालं तरी सुद्धा आमचा जो काही शिक्षणामधला जो सहभाग आहे सुरुवातीचा म्हणजे दरवर्षी आता जर बघितलं तर मेडिकलला आपले हार्डली 10-12-15 पोरं या ठिकाणी मेडिकलला जातात. आम्हाला जर समजा 5% जरी भेटलं तर दरवर्षी कमीत कमी 300-400-500 पोरं आमच्या मेडिकलला जाऊ शकतात. नोकरीच्या नंतर बघता येईल. पहिल्यांदा मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल या शिक्षणामध्ये जर आमचा सहभाग वाढला तर त्या सहभागातून पुढचं UPSC असेल, MPSC असेल, IAS असेल, IPS असेल किंवा अखिल भारतीय पातळीवरील जेवढे काही सेवा आहेत त्या सेवेमध्ये तुमचा माझा या ठिकाणी टाका वाढणार आहे. आणि निश्चितपणे आपल्याला 5%चा आपण या ठिकाणी आग्रह धरला पाहिजे. कुणी जर 7%चा धरत असेल तरी सुद्धा तो काही गैर नाही. कुणी जर 8%चा धरत असेल, कुणी 10%चा धरत असेल तो सुद्धा काही गैर नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रतीने मागणी करू दिली पाहिजे. आणि म्हणून जे काही ठरवायचं ती या ठिकाणी समिती ठरवणार आहे दोस्तो.
फक्त आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने जी आमच्या मनामध्ये जी भीती आहे त्या आता आकडे यायले तर तुमची लोकसंख्या इतकी आहे तुम्हाला 1% भेटणार नाही. आंध्रामध्ये किती तुम्हाला 1% तुम्हाला भेटलेला. पण हे सांगितलं जात नाही की आंध्रमध्ये मात्र समाज 0.5 आहे. 0.5 असणाऱ्या समाजाला 1% मिळालेला आहे. आता जो काही पंजाबनं जो काही भंगी आणि मजाबीला दिलेल्या आहे त्यांची किती आहे 41% त्यांची संख्या आहे, त्यांना 50% केली आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या लोकसंख्येबरोबरच आमच्यावर मागच्या 75 वर्षामध्ये जो काही सामाजिक राजकीय आर्थिक जो अन्याय झालेला आहे म्हणजे हे फिगर्स आहे, हे आकडे आहेत की 13% आरक्षणापैकी मागाच्या वाट्याला 1% सुद्धा येत नव्हतं. 12% आरक्षण काही जातीला मिळत होतं त्यांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून ह्या 75 वर्षामधला जो काही बॅकलॉग असेल त्या बॅकलॉगच्या रूपानं आम्हाला या ठिकाणी वाढीव आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून 5% हे आरक्षणाची तरतूद आम्ही या ठिकाणी सुचवलेली आहे. बाकी बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी बऱ्याच आहेत. आणि म्हणून उद्याच्या या लढ्यामध्ये नागपूरचं जे काही हिवाळी अधिवेशन असेल त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण मोठ्या संख्येनं जाऊया. आणि एखाद्या वेळेस कदाचित सरकारच्या टॉप 5 अजेंड्यामध्ये हे क्लासिफिकेशन हा विषय आहे केंद्राच्या म्हणजे राम मंदिर हा त्यांच्या अजेंड्यापैकी एक विषय होता ते पूर्ण केलेलं आहे. तशा टॉप 5 अजेंड्यामधला हा विषय असल्यामुळे त्यांना करणंही करणं आहे. फक्त आता कसं आहे की ज्याचा फायदा याच्यामध्ये होणार आहे ते शांत आहे आणि ज्यांचं नुकसान याच्यामध्ये होतंय ते अग्रेसिव्ह आहे, ते बोलायला लागलेले. आणि ज्यांचा फायदा आहे ते मात्र घराच्या बाहेर निघायला तयार नाही. आणि मग सरकारला सुद्धा सरकार कुणाचं ऐकणार झालं, सरकार मराठ्यांचं ऐकणार झालं. कारण मराठी तिथे जाऊन छाताडावर बसू लागले आझाद मैदानावर की आम्ही हलत नाही, त्यांचं ऐकणार झालं. सरकार धनगराचं ऐकतंय का, धनगर समाज त्यांच्या छाताडावर जाऊन बसू लागलेले आहे. म्हणून धनगर समाजाच्या अंश आमच्या बाजूनं सर्वोच्च न्यायालय असतात. सर्वोच्च न्यायालयाचा शेड्यूल कास्टच्या अनुषंगाने सगळ्यात मोठा बेंच आहे. म्हणजे इंदिरा साहनी मधलं 9 आणि त्यानंतरची 7 सदस्यीय बेंच आहे. शेड्यूल कास्टच्या विषयाच्या अनुषंगानं एखादा असा निर्णय घेण्यासाठीच सगळ्यात मोठ्या बेंचनं आमच्या बाजूने निर्णय दिलेला असताना सुद्धा आमची झोप या ठिकाणी जायला तयार नाही. आणि म्हणून आमच्या मागासपणास आमच्या विनाशास कदाचित आम्हीच कारणीभूत असू हा ब्लेम जर स्वतःवर येऊ द्यायचा नसेल तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. आणि हा लढा जर आपण जिंकलो तर निश्चितपणे उद्याच्या 50 वर्षामधला जो काही समाज असेल तो सर्वांग दृष्टीनं एक समृद्ध आणि संपन्न समाज या ठिकाणी असणार झाला. आपल्याबद्दल कुणाला काय निगेटिव्ह बोलायचं ते बोलू द्या, परंतु तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम राहा. जाता जाता मी तुम्हाला एवढंच उदाहरण सांगेल की आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून संघर्षातून आपण अण्णाभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण संस्था आपण मिळवलेली आहे. माझ्याकडे यादी आहे की काल बार्टीमध्ये असताना आम्हाला सांगितलं जायचं की तुमचे पोरं बार्टीकडे अर्जच करत नाही, मग तुमची संधी कशी मिळणार. म्हणजे बार्टीकडे 5, 7, 4 जे काही हिरवण असेल त्यांची काय मुलं दिसायचे. ज्यावेळेस कारण विचारलं जायचं की आमचे 5च पोरं का, त्यावेळेस सांगितलं जायचं की तुमचे पोरं अर्ज करत नाही. आता ही आरटी जी गेल्या वर्षी स्थापन झाली त्या आरटीचा फिगर आहे स्वतः जे महासंचालक आहेत वारे साहेब त्यांना जेव्हा भेटून आम्ही हा विचारलं की आरटीचं सध्याचं अपडेट काय आहे त्यावेळेस वारे साहेबांना सांगितलं 27,000 मागाच्या पोरानं आरटीकडे अर्ज केलेले आहे. आणि आता आरटीच्या याद्या निघालेल्या जे आणि नीटची 330 पोरं पहिल्या यादीला जेईला 300 पोराची यादी निघाली, नीटला 300 पोराची यादी निघाली. आता बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या ते वेगळेच. कालपर्यंत आम्हाला सांगत होते ना तुमचे पोरं अर्ज करत नाही, 27,000 अर्ज आले कुठे. आणि म्हणून बसतो तसंच उद्या आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर सुद्धा या एकत्रित रिझर्वेशन मध्ये तुम्हाला 1% सुद्धा जी संधी मिळत नाही ती 5%वर तुमची संधी जाणार आहे. आणि यातून झाला तर तुमचा फायदाच आहे, तुमचं अजिबात नुकसान नाही. अशा पद्धतीचं मी तुम्हाला आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी माझं मत नोंदवलेलं आहे. हा आराखडा मी संक्षिप्तपणे या ठिकाणी मांडलेला आहे. जवळपास 16 पानाचा लिखित म्हणजे छापील 16 पानाचा हा आराखडा आहे.
तो सविस्तर मी या ठिकाणी ठेवलेला नाही आणि म्हणून माझा आपण जे सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलेला आहे त्याबद्दल मी आपला या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद मानतो. आपल्याला मी थांबतो. जय लवजी, जय भीम.